राम राम मित्रांनो, जेव्हा एखादा मुलगा तारुण्यात येत असतो, तेव्हा त्याच्या खांद्यावर फक्त कामाची जबाबदारी नसते, तर त्याच्या खांद्यावर आई-वडील, लहान भाऊ-बहीण यांची पण जबाबदारी येऊन पडत असते. जर कोणी त्याच्या बहिणीची छेड काढली किंवा वाईट नजर ठेवली, तर त्याची तळपायाची आग ही मस्तकात जात असते आणि तो त्याच्या बहिणीची सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, या ठिकाणी वेगळी घटना घडली, ती पण आपल्या महाराष्ट्रात. नात्याने सख्खा चुलत भाऊ आपल्या सख्ख्या चुलत बहिणीवर वाईट नजर ठेवतो आणि तिच्यासोबत शारीरिक अनैतिक संबंध प्रस्थापित करतो. त्यातून त्याची चुलत बहीण गर्भवती होते आणि घडतो एक भयानक अशी क्राईम. बघूया सविस्तर अशी स्टोरी. पण मित्रांनो, आपले चॅनल अजून जर सबस्क्राईब करेल नसेल, तर सबस्क्राईब करून घ्याल. ह्या सविस्तर घटनेसाठी आपल्याला जायचे आपल्याच महाराष्ट्रातील सांगली जिल्हा. आता कवठे महांकाळ ह्या पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत येणारं मोरगाव. मोरगावमध्ये काय असतं, शिकरे नावाचं कुटुंब वास्तव्य करत असतं. आता हे शिकरे म्हणजे हे काय असतं, सामायिक कुटुंब म्हणजे एकत्रित कुटुंब असतं. दोघं भाऊ एका ठिकाणी राहत असतात. आता त्यांना काय असतं, एकाला एक मुलगा आणि एकाला 2 मुली असं त्याचं सुखी कुटुंब गुण्यागोविंदानं गावात वागत असायचे, राहत असायचे, नांदायचे आणि आपली शेती, बाडी, आपलं घर, प्रपंच सांभाळायचे आणि असं कुटुंब, सुखी कुटुंब आणि उत्तम कुटुंब असं कुटुंब होतं. आणि त्या कुटुंबामध्ये एका भावात हनुमंत शिर्के हा 27 वर्षाचा युवक होता आणि दुसऱ्या भावाची मुलगी अश्विनी शिर्के वय वर्ष 22 होते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. पण आता याच्यातून काय व्हायचं, हे जे शिर्के, हनुमंत शिर्के हा एकदम वासनान तरुण होता. आता हा काय करायचा, हा म्हणजे काय करायचा, बहीण अशी अंघोळ करत असो, काही स्वयंपाक करत असो, तिच्याकडे हा सतत बघत राहायचा. कारण की ती वयात आली होती, तारुण्यात येईल होती आणि हा पण होता. तो पण तिच्याकडे ना विविध हालचालीकडे लक्ष ठेवून राहायचा. आणि त्याला काय वाटायचं, की नाही बुवा, आपण बाहेर तोंड मारल्यापेक्षा आपली घरीच का निघतो. कारण की इतके काही काही असे वासनात असे नालायक लोक आलेले महाराष्ट्रात पण कुठं पण तुम्हाला बघायला भेटतील. आणि या घटनेतून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, की कोणीही असो, कोणावर पण तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवण्याचा जमाना मागच निघून गेलाय. आता हा जमाना राहिला नाही. कारण की तुम्हाला डोळे उघडे ठेवून आणि कान पण नीट ठेवून सर्व घटना तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. त्यावेळेसच तुम्ही तुमच्या जीवनात सुरक्षित राहू शकता. नाहीतर आता तुमच्या फक्त साध्यापणाचा किंवा भोळ्यापणाचा लोकं फक्त फायदा उचलण्यासाठी तयार आहेत. आता बघायचंय आपल्याला याच्यात. आता हनुमंत शिर्के काय करायचा, सतत वाईट नजर ठेवायचा. पण मग काय करायचं, त्याला काही टाईम भेटत नसे. मग एक दिवस असं आलं, की त्याचे आई-वडील, हिचे पण आई-वडील शेतात कामाला जाईल होते. लहानी बहीण पण शाळेत जाईल होती आणि हे घरी दोघं जण होते. आता ही काय घरी नेहमी भाऊचे, सख्खा चुलत भाऊ काय आणि सख्खा भाऊ काय, काही वाटील नसतो. अशा हिशोबात ती घरात काम करत होती. पण यानं घरात कोणी नसल्याचा फायदा घेतला. तिचा हात धरला आणि तिच्यासोबत अनैतिक, शारीरिक संबंध करण्याची आणि तिची छेड काढण्यास सुरुवात केली. तिनं त्याला परखर असा विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, काय म्हणतात ना, हनुमंत शिर्केचा तुम्हाला मी फोटो देतोय, की कसा म्हणजे तो किती असा दांड आहे, जाड आहे, जाबडा असा मोठा आहे. बघून घ्या तुम्ही, असा रगेल असा एक माजलेला असा एक सांड दिसतोय. असा सांड आहे तो. आता या सांडापुढं आणि तिचा पण फोटो देतोय. चिवळी अशी बारीक. आता हिचा प्रतिकार कौरव करणार आहे आणि एक तर करावं, बरं दांगडू करावं, तर सख्खा भाऊ, सख्खा चुलत भाऊ आहे आणि त्याच्यानंतर घराची जी इज्जत जाईल आणि त्याच्यामुळे ती शांत बसली. यानं काय केलं, यानं तिच्यावर त्या दिवशी अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर आणि यानं सांगितलं कोणाला सांगू नको. तिला असं वाटलं, की आपण बापाला सांगावं किंवा आपल्या काकाला सांगावं, तर घरात काय होईल, वाद लागेल. दोघा भावात भांडणं होईल. आपल्या चुलत्यात आणि आपल्या वडिलांमध्ये भांडणं होईल. त्याच्यामुळं तिनं गप्प बसली. गप्प बसल्यानंतर याला काय वाटलं, हनुमंत शिर्केची पुन्हा जास्तच असा म्हणजे हिंमत त्याची वाढली. पुन्हा तो काय करायचा, कोणी नसलं बलात्कार करायचा. म्हणजे तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. कुठं शेतात गेले, तिथं करायचा. मग ज्यावेळेस त्याला टाईम भेटेल तसा करायचा. पण मित्रांनो, इथं खरा पापाचा घडा भरतो. आता पापाचा घडा भरल्यानंतर काही ना काही असं होतंच आणि वरून पण यमराजाच्या तिथून चित्रगुप्त एक आदेश सोडतात आणि यमराज पण यमदूताला आदेश सोडतो. आता कोणाला तरी उचलायची वेळ झाली आणि कोणाला तरी उचलल्यानंतर
तिथून पण कोणाला तरी शिक्षा द्यायची वेळ झाली. असंच तिथून आदेश सुटला. सुटल्यानंतर आहे ना आणखी एक सुटला. आता आदेश सुटला, यम येऊन बसलेत, वाट बघतेत फक्त टायमाची आणि वेळाची. आता केव्हा येणार वेळ आणि केव्हा टाईम हे बघूया सविस्तर असं बघा आता पुढं. आता याच्यात नंतर काय होतं मित्रांनो, दिवस हा कोणासाठी थांबत नसतो. वेळ आणि काळ हे कोणासाठी थांबत नाही. वेळ, काळ जसा-जसा समोर जात होता आणि निसर्ग पण त्याचं काम करत होता. आता यांचे काय झाले, अनैतिक शारीरिक संबंधाला सुरुवात होईल होती. हा तिच्यावर अत्याचार करायचा. आता याच्यातूनच काय झालं, की गर्भवती झाली. आता गर्भवती झाल्यानंतर हिनं काही 1-2 महिने कोणाला काही सांगितलं नाही. आईला नाही, वडिलांना नाही, कोणालाच सांगितलं नाही. त्याला पण नाही सांगितलं. आता तिची मासिक पाळी चुकल्यानंतर तरी तिच्या लक्षात यायला पाहिजे, पण तरी तिने सांगितलं नाही. अशातच 4 महिने होऊन गेले. 4 महिन्यानंतर तिनं तिच्या या भावाला, सख्या चुलत भावाला सांगितलं, की "मी आता तुझ्याकडून गर्भवती राहिली आणि ते पण आता 4 ते 4.5 महिने झाले." त्यावेळेस त्याच्या तळपायाची एक खालची जमीन सरकली आणि आकाश डोक्यावर कोसळल्यासारखं झालं. कारण की त्यावेळेस त्याला असं वाटायला लागलं, की आता माझी इज्जत काय? माझी सगळ्या गावात इज्जत जाईल, सगळ्या वाडी-वस्त्यात इज्जत जाईल, सगळीकडे हशा होईल. मला सगळे लोकं नावं ठेवतील. आपले काका आणि आपला बाप आपल्या घराच्या बाहेर डोंगावर लाथ मारून काढून देईल. असं त्याला पुढचं चित्र दिसायला लागलं आणि तो त्याच्या बहिणीची, अश्विनीची विनवणी करू लागला, "आपण दवाखान्यात जाऊ आणि हा गर्भपात करून येऊ." त्यावेळेस अश्विनीनं त्याला ठाम नकार दिला. सांगितलं, "तुला 4 भिंतीच्या आत किंवा झाडाझुडपात किंवा शेतमालात तुला करताना लाज नाही वाटली. आता मी तुझ्या लेकराची आई होणार आणि बघते तुझं काय इज्जत राहते आणि तुझं काय होतं ते बघते." तरी हा गोडीने बोलायचा, पाया पाडायचा प्रयत्न करू लागला. कारण की मित्रांनो, कोणताही पण व्यक्ती घ्या, किती दुनिया शरीफपणा दाखवणारा व्यक्ती घ्या, महाराष्ट्रातला घ्या, कुठलाही घ्या, तो बाहेर निघाल्यानंतर तो झगपक दाखवतो, मी लय शरीफ आहे दाखवतो. पण एक मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सगळे कपड्याच्या आतून सगळे नागवे, नंगे आणि भिकार चोटे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कोणावरच जास्त प्रमाणाच्या बाहेर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण की ही दुनिया फक्त एक नागाटाची दुनिया आहे. सर्वात भिकारचोट दुनिया आहे. फक्त हे दाखवते जेवढा जो दाखवेल जास्त की मी शरीफ आहे, तेवढाच आतून त्याच्या आतून सर्वात मोठा किडा वळवळ करत असतो. हे कधीच्या लक्षात ठेवा आणि खोटं असेल तुमच्या अवतीभोवती बघा. त्यांच्यावर लक्ष ठेवा. किती त्यांच्यात वळवळ किडे करत असतात. फक्त ते दाखवताना शरीफपणा दाखवते, पण आतून ओरिजिनल ते भिकारचोट असतात. असा हा भिकारचोट आहे. आता हा भिकारचोट पेनं हा तिच्यासोबत म्हणायचा, "तुझ्या पाया पडतो, पाड." पण तिने पाळलं नाही. पण 21 ऑक्टोबरचा दिवस उगवला आणि त्यावेळेस त्यानं सांगितलं, वहिनी सांगितलं, "आपण फिरायला जाऊ." कार काढली आपली, कारमध्ये बसवलं, घेऊन गेला आणि दिवस मावळत्याच्या टायमाला त्याच्या गावाकडे निघाला. त्याच्या गावाजवळ घनसोल वस्ती आणि त्याच्याच समोर काही अंतरावर बेलदार वस्ती याच्या मधात भरपूर जागा होती, म्हणजे शेतजमिनी होत्या. त्याच्यानंतर ऊसाचं शेत होतं. तिथं त्यानं त्याच्या बहिणीला नेलं आणि सांगितलं, की "तू गर्भ पाडण्यात तयार आहे का?" त्यावेळेस तिनं स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं, "मी आता हा गर्भपात करू शकत नाही. मी तुझं सर्व काळं कांड हे उघड करणार आहे." त्यावेळेस याचा राग अनावर झाला आणि यानं काय केलं, सोबत जे औषध होतं, कीटकनाशक होतं शेतात फवारणीचं, ते कीटकनाशक घेतलं. तिला खाली पाडलं आणि तिच्या छातीवर बसला आणि तिचं तोंड एका हाताने दाबलं आणि पूर्ण बॉटल तिच्या तोंडात ओतली. जोपर्यंत तिच्या अर्ध औषध पोटात जात नाही आणि जोपर्यंत ती मूर्त पावत नाही, तोपर्यंत तो तिथून हलला नाही. ज्यावेळेस त्याला ती तडफडून मूर्त पावली, त्यावेळेस तो घरी निघून गेला आणि दुसरा दिवस उगवला. 22 ऑक्टोबरचा. त्या दिवशी आता तिथला एक शेतकरी, प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात पाणी करण्यासाठी जातात, पिकाची पाहणी करण्यासाठी. तसाच शेतकरी आला. त्यानं बघितलं, की इथं अश्विनी ही मृत अवस्थेत आहे. त्यानं लगेच फोन उचलला आणि घरी फोन लावला. "तुमची मुलगी इथं पडेल आहे. औषध घेतले, औषधी डबा आहे." ते घरचे आले. आता हा पण हनुमंत आला. मोठ्या का तोंड जोडू लागला आणि त्यानं सांगितलं, "माझी बहीण जिवंत आहे. चला पटकन जायचंय." "कसं काय औषध घेतलं?" असं तो नाटक करू लागला. त्यानं त्याच्या कारमध्ये टाकलं. दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्याबरोबर सांगितलं मूर्त आहे आणि ज्यावेळेस दवाखान्यात एकदा बॉडी गेल्यानंतर पी-एम केल्याशिवाय सोडत नाही. तसंच त्याचा पी-एम करण्यात आला. पी-एम करण्यात आल्यानंतर त्या पी-एमचा रिपोर्ट असा सांगितला. पोलीस केस होती. पोलीसवाले आले. बॉडीचा पंचनामा तिथंच त्यांनी केला आणि ते निघून गेले. पण ज्यावेळेस पी-एमचा रिपोर्ट आला, त्यावेळेस त्याच्या सांगितलं विषारी औषधांनीचा मृत्यू झाला.
पण ही मुलगी 5 महिन्याची गरोदर आहे. आता गरोदर म्हणल्यानंतर घरच्यांची पण तळपाय खालची वाळूसारखं तशी माती सरकू लागली. त्यांच्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं झालं. त्यांना चक्रावून गेले, की आपली मुलगी अविवाहित आहे. हिचे कुठं अनैतिक संबंध नाही. मग ही गर्भवती कशी? पोलिसवाले त्यांना विचारू लागले. त्यांना काही कळेना. पण त्यांनी पोलिसवाल्यांनी काय पोलिसवाल्यांची चाणक्य नजर असते. ते सर्वांचे बयान घेत असतात. चौकशी करत असतात. तशी त्यांनी काय केलं, जी अश्विनी शिर्के हिची जी लहान बहीण आहे, सानिका शिर्के, हिला बाजूला घेतलं आणि तिच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सानिकाला आणि याला काय वाटायचं, ह्यो विचार हिला विचारलं. त्यावेळेस तिनं सांगितलं, माझा जो चुलत भाऊ आहे, हनुमंत शिर्के याला पकडा. आणि तो बरोबर तुम्हाला सांगेल. पोलिसवाल्यांनी सांगितलं, तो पार आमच्यावर दबाव टाकून राहिला का माझ्या बहिणीचा हत्यारा जो आहे त्याला पकडा, हे करा. तिनं स्पष्ट सांगितलं, की त्याला माहिती आहे, की माझ्या बहिणीनं कोणालाच काही सांगितलं नाही. पण माझ्या बहिणीनं मला सांगितले, की यानं माझ्या बहिणीसोबत अनैतिक कृत्य केले आणि त्याच्यातून ती गर्भवती होईल होती आणि हा तिला गर्भ पाडण्यासाठी हे करायचा. त्याच्यामुळं तिने ऐकली नाही. त्याच्यामुळे यानंच तिला औषध देऊन मारण्याचा प्रयत्न केला असावा, अशी माझी शंका आहे. ज्यावेळेस पोलिसवाल्यांनी त्याला उचललं, त्याची मस्तपैकी धुलाई केली, बाजीराव दाखवला, सुंदरी दाखवली. ज्यावेळेस त्याच्या ह्याच्यात भुकटा भरण्यात आला, त्यावेळेस तो पोपटासारखा बोलला आणि वरील प्रमाणे जे कथन आहे, त्याने ते कथन करायला सुरुवात केली. मित्रांनो, याच्यातून आपल्याला कोणत्या नात्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला आपल्याला बदनाम करायचं नाही. फक्त ह्या स्टोरीतून आपल्याला एकच सांगायचं आहे, आवरा मनाला, सावरा जीवनाला. म्हणजे तुमचा जो कामवासना आहे, ती आवरा आणि जीवन सावरा. कामवासनेच्या मागे तुम्ही पळू नका आणि तुमच्यातून तुमचं पूर्णतः जीवन तुम्ही बरबाद करण्याचा प्रयत्न करू नका. आणि कुठं जर असा क्राईम जर कोणासोबत जर घडला असेल, त्यांनी घरी सांगण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या स्टोरीतून शिकायला एक भेटतं, की म्हणजे कोणताच पुरुषावर कधीच कोणत्याच स्त्रीनं जास्त विश्वास करायचा नाही. डोळे झाकी विश्वास करायचा नाही. कारण की भाऊ, आता हे कलियुग आहे आणि हे कलियुग इतकं खतरनाक आलंय, कारण की कलियुग हे उच्च चरमसीमेवर गेले. इथं कोणालाच कोणी कळायला तयार नाही. फक्त लोकांना असं वाटायला लागले, फक्त समोरची एक स्त्री आहे आणि आपण एक पुरुष आहे. म्हणजे नर आणि मादी म्हणजे जनावरात आणि माणसात काहीच फरक राहिला नाही. या स्टोरीतून असं दिसतंय. त्याच्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगतो, अशा घटनापासून जेवढं दूर राहिलं जाईल, तेवढा दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि हो, आणि सत्य क्राईम स्टोरी ऐकायची असतील, तर आपलं क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल कलियुगाचा वारा हे सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.